त्यामध्ये व्याख्या देखील अतिशय स्पष्ट केलेल्या आहेत। प्रतिबंधित काय आहे? प्रतिबंधित आहे कुठल्या पद्धतीनं धर्मांतर होतं, तर ज्याच्यामध्ये आमिष असेल, जबरदस्ती असेल, त्या ठिकाणी फसवणूक असेल, बळजबरी असेल, लबाडी असेल किंवा अल्पवयीन अशा पद्धतीचं धर्मांतरण असेल, गैरवाजवी प्रभाव असेल, अशा धर्मांतरणाला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलेलं आहे। या पद्धतीनं केलेलं कुठलंही धर्मांतरण हेच फक्त या ठिकाणी बेकायदा धर्मांतरण होणार आहे। आणि जसं मी उल्लेख केला की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे पुन्हा इंग्रजीत सांगायचं झालं तर अल्युरमेंट, कोअर्शन, डिसीट, फोर्स, मिसरिप्रेझेंटेशन, थ्रेट, अनड्यू इन्फ्लुएन्स आणि फ्रॉड यापैकी काही वापरून जर एखादं धर्मांतरण झालं असेल तर हा कायदा त्या धर्मांतरणाला एक प्रकारे प्रतिबंधित करतो आणि त्याला बेकायदेशीर ठरवतो। आणि या संदर्भात अशा पद्धतीनं कोणी वागू नये या संदर्भातली कायद्यातल्या तरतुदी आहेत। आणि या कायद्यातल्या तरतुदीचं जर उल्लंघन करून त्या ठिकाणी एखाद्याचं धर्मांतरण केलं असेल तर धर्मांतरण करणारा व्यक्ती किंवा संस्था हे ज्या पद्धतीनं ते इन्व्हॉल्व असतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षेस पात्र असतील। आणि अशा पद्धतीनं झालेलं धर्मांतरण हे नल अँड वॉइड होईल। हे धर्मांतरण झालेलं नाही अशा पद्धतीनं शून्यवत व निरर्थक असं त्या ठिकाणी होईल।